थाने के कैसल मिल नाका पर मीनाताई ठाकरे चौक पर शिवसेना के उपनेता माननीय विधायक महापौर स्वर्गीय अनंत तरे के मार्गदर्शन में संपन्न होने वाला मां साहेब स्मृति दिवस के उपलक्ष्य में आज शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गढ़ के माध्यम से मां साहेब अर्थ स्मारक को अभिवादन कर निर्धन असहाय को फल वितरण का कार्यक्रम किया गया। मां साहेब स्मृति दिवस के उपलक्ष्य में सर्वप्रथम छत्रपति शिवाजी महाराज के स्मारक को ठाणे लोकसभा मतदार संघ के पूर्व सांसद राजन विचारे ने पुष्पमाला अर्पित कर उसके उपरांत शिवसेना उपनेता स्वर्गीय अनंत तरे के तस्वीर पर पुष्पमाला अर्पित करके दीप प्रज्वलित किया गया। इस कार्यक्रम में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गढ़ के पूर्व सांसद राजन विचारे, ठाणे जिला प्रमुख केदार दिगे, ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, ठाणे जिला महिला उप जिला प्रमुख महेश्वरी तरे, पूर्व नगर सेविका विधा कदम आदि गणमान्य की उपस्थिति रही। कार्यक्रम का आयोजन शिवसेना ठाणे शहर समन्वयक संजय तरे व जिला महिला उपसंघटक महेश्वरी तरे, आजाद नगर के शाखा प्रमुख संतोष दंत व महिला शाखा संगठक जयश्री बगदुगुदे द्वारा आयोजित किया गया। शिवसैनिकांचं स्फूर्तिस्थान महासाहेबांचा आज स्मृतिदिन आहे आणि आज संपूर्ण स्मृतिदिन पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे। आमचे शिवसेनेचे नेते, कोळी समाजाचे नेते आदरणीय कैलासवासी अनंतरावजी तरे साहेब यांच्या माध्यमातून या ठाण्यामध्ये महासाहेबांचा स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात साजरा करत होते। तीच प्रथा आमचे सन्माननीय संजय तरे आणि आमच्या सौ तरे मॅडम या करत आहेत। या स्मृतिदिनाच्या निमित्ताने गरिबांना फळं वाटप असेल, त्यानंतर काही वया पुस्तकं असतील, या माध्यमातून छत्र्या वाटप असेल, हे कार्यक्रम त्या ठिकाणी करत आहेत। मी त्यांना शुभेच्छा देतो। जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्राच्या माँसाहेब बाळासाहेबांच्या सहचारिणी, त्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहणाऱ्या आमच्या महासाहेब आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांवर मायेची पांघर घालणाऱ्या आमच्या माँसाहेब, आज त्यांचा 29वा स्मृतिदिन आहे। आणि आदरणीय अनंत तरे साहेब जेव्हा महापौर होते तेव्हा माँसाहेबांचं निधन झालं आणि त्यांनी लगेच हा चौक बांधून घेतला, ज्याला नाव दिलं माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक। आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज इतकी वर्ष आम्ही त्यांचा स्मृतिदिन, ममता दिन साजरा करतो। आता ते नाही आहेत, परंतु त्यांचे सगळे कार्यक्रम आम्ही चालू केलेले आहेत आणि माँसाहेबांना आम्ही कधी विसरू शकत नाही। माँसाहेबांचा आम्ही पुतळा लावण्यासाठी शासनाकडे 25 वर्ष पाठपुरावा करतोय, परंतु शासन सगळीकडे पुतळ्यांना परवानगी देते, परंतु आम्हाला माँसाहेबांचा पुतळा लावायला परवानगी देत नाहीये। तर मी सांगेन की आम्ही ज्या वेळेला आम्ही त्यांचा पुतळा या चौकात लावू शकू, त्या वेळेला खरी माँसाहेबांना आमच्यातर्फे आदरांजली असेल।